मी अनुष्का आजच्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की ॲनिमल कम्युनिकेटर आणि होम कम्युनिकेटर पूजा कुलकर्णी यांच्यासोबत एक प्रश्नोत्तरांचं सेशन घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे। सो आय केप्ट माय प्रॉमिस, मी माझं वचन पूर्ण केलं आहे। आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आज पूजा आलेली आहे आणि पूजाशी तुम्ही जे काही प्रश्न विचारले होते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूजाकडून या सेशनमधनं मिळालेली आहेत। त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत बघा। सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला। मंडळी, जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पूजा कुलकर्णी यांच्याबरोबर आणखी एक प्रश्नोत्तराचा सेशन घेऊन मी येणार आहे आणि मी माझा वादा पूर्ण केलेला आहे। तर जे पहिल्यांदाच हा एपिसोड बघत आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा सांगते की पूजा कुलकर्णी बरोबर आपण एक पेट कम्युनिकेशन आणि होम कम्युनिकेशन असे 2 व्हिडिओ केलेत। या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर पूजा, तुला कसं वाटतंय पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पॉडकास्टमध्ये येऊ? ओके, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच। प्रेक्षकांनाही नमस्कार। त्यांनी इतका छान प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय परत एकदा तिसऱ्यांदा आपला हा पॉडकास्ट होतोय। सो आय एम व्हेरी हॅपी अँड थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी। कसे रिस्पॉन्स आले तुला? रिस्पॉन्स खूप छान आले। प्रेक्षकांचे आपल्याला रिस्पॉन्स खूप छान आलेला आहे। खूप लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला, मेसेज केले, कॉल केले आणि तुम्ही सगळ्यांनी टेलिपॅथीमध्ये जो इंटरेस्ट दाखवला त्याच्यासाठी थँक्यू सो मच। मला 1-2 गोष्टी फक्त बोलायच्या आहेत, त्या म्हणजे की थोडंसं वेळेचं एक बंधन थोडं आपण लक्षात घ्यायला पाहिजे। तुम्ही मला खूप कॉल्स केले, कधी कधी रात्री 11, 11:30ला कॉल किंवा सकाळी 6 वाजता 5 वाजता कॉल्स आले आणि 1-2दा कॉल केल्यावर जर मी ते रिसीव्ह नाही केले ह्याचा अर्थ असा आहे की मी बिझी आहे। कारण टेलिपॅथीच्या व्यतिरिक्त सुद्धा आपली पर्सनल लाईफ आहे किंवा इव्हन टेलिपॅथीमध्ये सुद्धा जे माझे दररोज सेशन्स असतात, सो सेशन कंटिन्युअस चालू असतात। त्याच्यामध्ये जर 50 वेळा कॉल आले तर डेफिनेटली मला पण डिस्टर्ब होतं आणि ज्यांचं सेशन चालू आहे सो ते बरोबर पण नाही त्या दृष्टिकोनातून की सेशन चालू असताना कॉल्स वगैरे अटेंड करणे। सो फक्त ही एक गोष्ट जरासी तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावी। त्याचबरोबर माझ्या वेटिंग डेज असतात, वेटिंग टाइम असतो, त्यामुळे लगेचच मेसेज केल्यावर किंवा कॉन्टॅक्ट केल्यावर आपलं सेशन 1 तासात होईल तर असं शक्य नाहीये। वेटिंग पिरियड असतो, त्यामुळे कृपया त्याच्यामध्ये थोडं मला सहकार्य करावं। खूप जणांच्या वेड्यावाकड्या कमेंट्स वगैरे आलेल्या आहेत, सो थोडंसं भाषेचं किंवा थोडंसं वेळाचं भान ठेवावं। हे काही उदाहरण आहेत। अर्थात खूप छान रिस्पॉन्स आलाय, सगळेजण खूप छान बोलले, पण 1-2 अपवाद असतातच प्रत्येकाच्या। म्हणजे जेव्हा आपण सोशल मीडियावरती अशा काही गोष्टी पोस्ट करतो तेव्हा कुठेतरी थोडंसं सामाजिक भान असलं पाहिजे। आणि येस, तू म्हणालीस तसं की स्वतःचा एक वेटिंग पिरियड आहे आणि आता या पॉडकास्ट नंतर तिला भरभरून मेसेजेस येत आहेत, तर त्यामुळे त्या प्रत्येकाला अटेंड करणं शक्य नाहीये। त्यामुळे प्रत्येकाने एक 20 ते 25 दिवसाचा वेटिंग पिरियड धरायला हवा। आणि तुम्हाला खोटं वाटेल मंडळी, मला सुद्धा पूजाशी बोलण्यासाठी 1 महिनाभर वेट करायला लागला होता। कारण की तेव्हा ती जेव्हा सेशनमध्ये असते तेव्हा तिचं काहीतरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते, त्यातनं बाहेर पडून दुसऱ्या सेशनमध्ये जाणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याची बैठक असते। तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच तुम्ही पूजा मॅडमला कॉन्टॅक्ट करा आणि थोडासा वेळ जर तुम्ही दिलात तर सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं ती नक्कीच देईल। तर आज मोस्ट अवेटेड आहे की खूप लोकांनी भरभरून प्रश्न विचारलेत आणि आपण त्यांना प्रॉमिस केलं होतं की प्रश्न उत्तराचं सेशन आपण घेऊन येणार आहोत। तर ज्यांनी भाग 1 आणि भाग 2 बघितला नाहीये त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, त्यांनी दोन्ही भाग बघावेत। आणि जे आज पहिल्यांदा बघतायत त्यांच्यासाठी अगदी थोडक्यामध्ये तू सांग की टेलिपॅथी म्हणजे नेमकं काय? कारण अनेकांनी कमेंट केली की तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय। तर पूजा, तू काय सांगशील? टेलिपॅथी हे एक सायन्स बेस्ड गोष्ट आहे, अंधश्रद्धा अजिबात नाहीये। त्याच्यावरती प्रॉपर सायंटिफिक रिसर्च होत आहे। इनफॅक्ट अनेक देशांमध्ये पॅनल्स असतात टेलिपॅथी किंवा सायकिक लोकांना ते हायर करतात। सो टेलिपॅथी हे बिलकुल सायन्स बेस आहे। टेलिपॅथीची जर डेफिनेशन आपण बोलत असू, जसं पार्ट 1 मध्ये पण आपण बोललो की टेलिपॅथी इज अन इनेट ॲबिलिटी। प्रत्येक जणाच्या आतमध्ये ती सुप्त अवस्थेत असते। सो जे लोक त्याला जागृत करू शकतात ते शब्दाविना किंवा प्रत्यक्षात समोरासमोर भेटण्याची गरज नाही तरी सुद्धा आपण जर संवाद प्रस्थापित करू शकत असू तर ह्या विद्येला किंवा या कलेला आपण टेलिपॅथी असं म्हणतो। बऱ्याच क्लायंट्सचे आपल्याला प्रेक्षकांचे हे मेसेज आले की मी राहते नागपूरला, मग तुम्ही पुणे ते नागपूर येणार का किंवा तसं करणार का? तर त्यांना मला सांगायचंय, पार्ट 1 मध्ये आपण हे कव्हर केलंय की घराचं सेशन किंवा ॲनिमलचं सेशन तुम्ही विदेशात जरी असले तरी सुद्धा आपण घर बसल्या करू शकतो। तिथे प्रत्यक्ष व्हिजिटची गरज नाही आपल्याला।
आधी आपण पार्ट 1च्या काही क्वेश्चन्स कडे जाऊयात, की लोकांनी विचारले, की ॲनिमल कम्युनिकेशन आहे. तर घरातल्या म्हणजे त्यांच्या घरात जे पेट आहेत त्यांच्याशी तू बोलतेस, संवाद साधतेस. तर त्याच्यासाठी आवश्यक काय आहे? ओके. ॲनिमल कम्युनिकेशन करताना मला तुमच्या पेट ॲनिमलचा एक फोटो लागतो, त्याचं नाव लागतं आणि जेंडर लागतं. त्यानंतर तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे प्रश्न मनात आहेत, की जे तुम्हाला तुमच्या ॲनिमलकडून ज्याची उत्तरं जाणून घ्यायची, ती लिस्ट ऑफ क्वेश्चन लागते. आणि मी जेव्हा मला मेसेज येतो, तेव्हा मी एक राईटअप देते तुम्हाला. त्या राईटअपमध्ये सगळी माहिती लिहिलेली असते, की नक्की टेलिपॅथी काय आहे किंवा मला तुमच्याकडून काय-काय लागणार आहे. सो हे पण एक गोष्ट मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायची आहे, की जेव्हा मी तुम्हाला माहिती देते, ती माहिती कृपया वाचावी. त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं दिलेलं आहे आणि तुम्ही मला आवश्यक ती माहिती दिल्यानंतर आपण अपॉइंटमेंट शेड्यूल करू शकतो. पूजा, तू ॲनिमल कम्युनिकेशन करतेस हे मुळातच खूप भारी कन्सेप्ट आहे आणि त्याचे अनुभव ऐकायला लोकांना खूप आवडलेत. तर खूप लोकांनी कमेंट केले, की मॅडमनी अजून अनुभव शेअर करायला हवेत. तर एक 2-4 अनुभव आपल्या दर्शकांसाठी. चालेल, नक्कीच. आपण मिसिंग केस बद्दल बोलूया. हं. तर आपण गेल्या वेळी जसं डिस्कस केलं, की खूप सारे सिनारिओज असू शकतात मिसिंग केसमध्ये. तर त्याच्यातल्या एकाबद्दल आपण बोलूया, हं. की त्या केसमध्ये त्यांचा डॉग होता आणि डॉग मिसिंग होता. तर माझ्याकडे ती केस आली. जेव्हा आम्ही त्या डॉगशी कनेक्ट केलं, तेव्हा तो डॉग म्हणाला, की मी घरापासून लांब आहे आणि आता त्याने सगळं लोकेशन दाखवलं. जेव्हा मिसिंग केस असते, तेव्हा ॲनिमल ती ज्या ठिकाणी आहे ती लोकेशन आपल्याला सांगू शकतात. ते ट्रेस करून आपण त्यांना शोधू शकतो. तर त्या केसमध्ये त्याने मला लोकेशन सांगितलं, की मी सिग्नल जवळ आहे आणि मी आता एका भिकाऱ्यासोबत राहतो आहे. सो मी त्याला विचारलं, की मग तुला वापस यायचं आहे का? कारण कुठलीही केस असो, आपल्याला ॲनिमलची इच्छा विचारावी लागते. त्याला यायचं आहे, त्याला मदत हवी आहे का? सो मी त्याला विचारलं आणि तो म्हणाला, "नाही, मला नाही वापस यायचं." सो मला पण आश्चर्य वाटलं, की मग मी प्रश्न विचारले, की "तुला खायला मिळतंय का तिथे? किंवा तुझी सोय-सुविधा व्यवस्थित होतेय का? कारण तू इतक्या चांगल्या फॅमिलीमधून आला, जिथे तुला खाण्यासाठी व्यवस्थित वेळच्या वेळी मिळायचं, चांगलं मिळायचं आणि मग तू आता सिग्नलवर असं राहतोय." तर त्याने सांगितलं, की "नाही, मी इथे खूप खुश आहे आणि मला वापस नाही यायचंय." आणि तो जो होता भिकारी जे होते, तर ते त्याची व्यवस्थित काळजी घेत होते. सो असं पण असू शकतं खूप वेळा आपल्याला ॲनिमलची जी इच्छा आहे ती कन्सिडर करावी लागते आणि ही गोष्ट जेव्हा मी माझ्या क्लायंटला सांगितली, त्यांनी मला उत्तर दिलं, की "तो खुश आहे ना, बस मला तेवढंच पाहिजे." सो हे ॲनिमल कम्युनिकेशन करताना ह्युमन आणि त्यांचे कंपॅनियन जे ॲनिमल असतात, ह्यांचा बॉन्ड इतका छान आणि इतका गोड असतो, की तो खुश आहे ना, तेवढं इनफ होतं त्यांच्यासाठी. सो हा हं. एक छान अनुभव मला आलेला. हं. आणि दुसरं एक बोलूया जे म्हणजे जेव्हा ह्युमनचा ॲनिमल हा स्पिरिट वर्ल्डमध्ये म्हणजे स्वर्गात असतो. हां. ती एक खूप दुःखद घटना असते. बरोबर आहे. खूप वेळा ॲनिमल गेल्यानंतर एक रिकामेपणा जाणवतो. तेव्हा इतकं इझी नसतं, की दुसरा ॲनिमल विकत घेणे, दुसऱ्या ॲनिमलला अडॉप्ट करणे असं म्हणूया आपण. हे इतकं सोपं नसतं. तर अशी एक केस होती माझ्याकडे. त्यांच्या ॲनिमलशी मी बोलले. तो स्वर्गामध्ये होता आणि त्यांनी जे मला प्रश्न दिले होते ते सगळे तर आपण घेतलेच. त्याच्या व्यतिरिक्त त्या डॉगने मला सांगितलं, की ह्यांच्या मनामध्ये आहे, की त्यांनी एक नवीन डॉग आणावा आणि त्याचं नाव तुम्ही मोतीच ठेवा. तर कसं असतं आपण ह्युमन्स आहोत. आपल्या ज्या भावना असतात किंवा आपली जी समज असते आपल्या समजीपेक्षा ॲनिमलची समज ही खूप निराळी असते असं मला खूप साऱ्या केसेसमध्ये जाणवतं. तर मी ॲज अ ह्युमन त्याला म्हणाले, की "डोंट यू थिंक इट विल बी डिफिकल्ट फॉर हर की तुझंच नाव नवीन ॲनिमलला दिलं तर तिला तुझीच आठवण येईल आणि इट इज नॉट इझी असं मला वाटलं." तर त्याचं उत्तर हे होतं, की "नाही, जर हेच नाव दिलं, माझंच नाव त्या नवीन डॉगला दिलं तर तिला असं वाटेल मी तिच्या जवळ आहे, कायम तिच्या सोबत आहे." आणि खरं तर हा प्रश्न नव्हता क्लायंटच्या लिस्ट ऑफ क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन नव्हता. पण आमचं हे डिस्कशन झालं आणि ही गोष्ट जेव्हा मी त्या क्लायंटला सांगितली, तेव्हा त्या म्हणाल्या, की "पूजा तू बिलीव्ह नाही करणार, 2 ते 4 दिवसांपूर्वी आमच्या घरी ही चर्चा झाली, की आपण नवीन डॉग आणूया." आणि ही जी माझी क्लायंट होती त्या म्हणाल्या, की "एक तर मी रेडी नाहीये नवीन ॲनिमल आणायला आणि आणायचं असेल तर मी त्याला पण मोतीच म्हणणार." सो ही त्यांची इच्छा होती आणि ही त्यांच्या डॉगपर्यंत पोहोचली आणि त्यांनी किती छान त्या गोष्टीचं वर्णन केलं. म्हणून खूप वेळा आपली भावना इव्हन मृत्यूच्या बाबतीमध्ये सुद्धा अजून एक त्याचा मजेदार किस्सा आहे तो सांगते, की आपल्या ॲज अ ह्युमन आपल्या ज्या भावना असतात आपण
खूप कॉम्प्लिकेटेड असतो मनुष्य. बरोबर. आणि म्हणून जे लोक आपले प्रेक्षक विचारतात की मनुष्याशी कनेक्ट करता येतं का, तर ते आपण थोडंसं नंतर बोलू. ह्याच्याशी कनेक्टेड आहे ते. ह्युमन खूप कॉम्प्लिकेटेड असतात आणि हे जे प्लांट्स असतील किंवा अॅनिमल्स असतील ते सोलच्या दृष्टीने आपल्यापेक्षा उन्नत असतात. त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. आता मृत्यूच्या बाबतीत म्हणलं तर आपल्याला ती गोष्ट नको नकोशी किंवा भीती वाटते, आपण लांब राहतो. करेक्ट. तर एका केसमध्ये जो एक दादा होता, क्लायंट आले होते माझ्याकडे, त्यांनी सांगितलं की माझ्या बर्थडेच्या दिवशी माझ्या डॉगनी प्राण त्यागले आणि तेव्हापासून मी माझा बर्थडे सेलिब्रेट नाही करत. तर त्याला असं खूप वाटत होतं की हाच दिवस का बरं निवडावा, आणि तो खूप दुःखी होता ऑफकोर्स त्याच्या बर्थडेच्या दिवशी. सो जेव्हा मी त्या डॉगला विचारलं, त्याच्याशी बोलली आणि हलके फुलके प्रश्न विचारले पहिले, आणि नंतर जेव्हा मी हा विषय काढला की तो तुझा दादा तेव्हापासून बर्थडे सेलिब्रेट नाही करत आहे कारण तू त्या दिवशी प्राण त्यागलेस, तर त्या डॉगचं उत्तर इतकं छान होतं. तो मला म्हणाला की त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे, आमच्या दादाचा बर्थडे इज अ स्पेशल डे फॉर मी, म्हणून मी तो दिवस निवडला. तो दिवस शुभ आहे, तो दिवस छान आहे माझ्यासाठी, स्पेशल आहे, म्हणून मी तो दिवस निवडला माझ्या गाण्यासाठी. सो आपला दृष्टिकोन किती वेगळा असतो आणि अॅनिमलचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. बऱ्याचशा कॉन्सेप्टमध्ये आपल्याला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. खरंय. आणि एका व्यक्तीने अतिशय फनी क्वेश्चन आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारला होता की तुम्ही त्यांच्याशी बोलता तर त्यांची भाषा कुठली असते? हा एक खूप फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळा असं वाटतं लोकांना की समजा आता मांजर आहे, ती म्याऊ म्याऊ करते, तर आम्ही म्याऊ म्याऊ डिकोड करतो का? तेच. असं खूप वेळा विचारलं जातं. तर नाही, टेलिपॅथीमध्ये आपल्याला जे उत्तरं येतात किंवा इन्फॉर्मेशन येते ही सोल टू सोल कनेक्शन असतं. तिथे भू म्याऊ म्याऊ हे डिकोडिंग आपण करत नाही. कधी कधी क्लायंट मला असे व्हिडिओज पाठवतात की हे बघ, ही मांजर खूपच ओरडते आहे, मग हिला काय म्हणायचंय, तर तिच्या म्याऊ म्याऊ वरून मी काहीच नाही सांगू शकत, आपल्याला तिच्या सोलशी कनेक्ट करायला लागतं. मग हे सोल टू सोल कनेक्शन मध्ये तुला नेमकं काय दिसतं की जेणेकरून तू सांगते की हा बुबू असं म्हणतोय किंवा ही मनीमाऊ असं सांगते? टेलिपॅथीमध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन रिसीव्ह होते ना, ही आपले 5 सेन्सेस प्लस एक 6 सेन्स ह्यांच्या थ्रू रिसीव्ह होते आणि हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं. सो इन माय केस आय एम अ व्हिज्युअल पर्सन, त्यामुळे मला व्हिज्युअल्स येतात आणि मला इंट्युशन्स येतात. सो हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं. पूजा, होम कम्युनिकेशन हा एक खूप लोकप्रिय झालाय आपला व्हिडिओ. खूप सारे त्याला लाईक्स आलेत आणि कमेंट्स आलेत आणि या व्हिडिओनी आपलं चॅनलही खूप बूस्ट झालंय. सो तुमच्या सगळ्यांचे आणि तुझं सुद्धा खूप ऑन स्क्रीन मला आभार मानायचे. थँक्यू सो मच. तुम्ही असंच भरभरून प्रेम चॅनलवर करत राहा. आणि येस, तुमच्या ज्या मनात आहे की होम कम्युनिकेशन, तर यासाठी काय लागतं? तुमचा सातबारा लागतो का? तुमच्या घराचे फोटो लागतात का? मालकाचं नाव लागतं का? तर नेमकं काय तुम्ही पूजाला प्रोव्हाइड करायचंय जेणेकरून ती तुमच्या घराचं कम्युनिकेशन करू शकेल? ओके, होम कम्युनिकेशन मध्ये ना तुमचा ऍड्रेस लागतो, ना सातबारा लागतं किंवा कुठला फोटो व्हिडिओ अजिबात लागत नाही. टेलिपॅथीमध्ये ना फक्त एक रेफरन्सची आवश्यकता असते. सो अनुष्काच्या घरासोबत कनेक्ट करताना मला अनुष्काचं घर एवढंच फक्त पाहिजे होतं. एक रेफरन्स लागतो, ऍड्रेस किंवा फोटोची गरज नाही. इनफॅक्ट ठिकाणी अशी पण कमेंट आली होती की हे टेलिपॅथी किंवा होम कम्युनिकेशन इज व्हेरी डेंजरस. जर ह्या बाईनी आमच्या तिजोरीचा पत्ता पाहिला किंवा घरात किती पैसे, जे काही त्याचे नंबर्स कोड्स वगैरे असतात ते पाहिले, तर ही टेलिपॅथी इज व्हेरी डेंजरस. तेव्हा मला त्यांना असं सांगावंसं वाटलं की एकतर तुम्ही जे मला प्रश्नांची लिस्ट देता त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलाही प्रश्न विचारत नाही. समोरच्या अॅनिमलने किंवा घराने जर स्वतःहून इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा काही शेअर केली तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि तिजोरी वगैरे असे विचार कधीच माझ्या मनात नाही आले आजपर्यंत. इनफॅक्ट ती कमेंट वाचूनच मला वाटलं की अच्छा, असं पण होऊ शकतं. सो ही विद्या मला वाटते थोडी चोजन फ्यूला मिळत असेल, कारण असे विचार नाही आले. आणि जरी पाहिलं, जरी दिसलं, तरी माझ्याकडे तुमचा ऍड्रेस नाही, त्यामुळे चोरी करण्याचा वगैरे काही प्रश्न नाही. राईट. ऍड्रेस नाही, फोटो नाही लागत, व्हिडिओ नाही लागत, सातबारा नाही लागत मला. मी ओनर कोण आहे हे ह्याच्यासाठी विचारते, कारण जर तुम्ही रेंटवर राहत असाल आणि जर तुम्ही मला ते सांगितलं नाही आणि मी घराशी कनेक्ट केलं तर ओनरची इन्फॉर्मेशन येऊ शकते. करेक्ट. म्हणून मी तुम्ही रेंटने राहता का तुम्ही ओनर आहात, आणि ओनर आहात तर तुम्ही स्वतः ओनर आहात किंवा जे ओनर आहेत, आता जसं समजा अनुष्काचे पती हे ओनर आहेत, तर मला एवढंच माहिती पाहिजे की तुमचं रिलेशनशिप काय आहे, जेणेकरून
दुसऱ्या कोणाची तरी इन्फॉर्मेशन मी तुला तर नाही ना करेक्ट सांगितली, करेक्ट. त्यामुळे तुमच्याच घराची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत यावी. शेजारच्याची, पाजारच्याची, नंडेची, जावेची इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्यांना देत नाही. हम्म. आपल्या स्वतःच्या घराची किंवा फार फार तर माहेरच्या घराची, कारण Correct. ते आपलंच घर असतं. बरोबर आहे. तर ह्या 1-2 केसेस मध्येच आपण सेशन करतो. दुसऱ्या कोणाची तरी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाही. हम्म. सो मला फक्त रेफरन्स लागतो की तुम्ही ओनर आहात का, तुमचं स्वतःचं घर आहे का, रेंटनी घर आहे. आणि कमेंट्समध्ये खूप ठिकाणी होतं की रेंटेड घर असेल तर हम्म. कम्युनिकेशन होतं का, तर हो होतं. रेंटेड घर असलं तरी होतं, स्वतःचं असलं तरी होतं. किंवा तुम्ही तुमचे 2 घरं आहेत, आमचं एक गावाकडे आहे पण आम्ही पुण्यात राहतो, मुंबईत राहतो, दुबईत राहतो, असं जरी असेल तरी तुमच्या ओरिजिनल घराशी पण आपण बोलू हा. शकतो. तुम्ही आता जिथे राहता त्याच्याशी पण बोलू शकतो. तुमचं दुकान असेल, तुमचं क्लिनिक असेल, स्वतःचं असू दे, रेंटने तुम्ही घेतलेलं असू दे, स्टुडिओ असू दे, ह्याच्याशी आपण बोलू शकतो. तुमची प्लॉट असेल, जागा असेल, शेत जमीन असेल, तर त्याच्याशी पण आपण कुठल्याही लँडशी आपण बोलू शकतो. अच्छा. म्हणजे आता ह्याच्यामध्ये क्रायटेरिया की हे स्वतःचं घर असणं गरजेचं आहे. नाही, रेंटनी असेल तरी पण आपण करू करू शकतो. शकतो. Yes. रेंटेड घराचं पण करू करू शकतो. शकतो. बरं, ठीक आहे. म्हणजे ती पण त्या केसमध्ये मालकाची इन्फॉर्मेशन नाही, तर राहणाऱ्या व्यक्तींविषयी हा, घराच्या काय जे भावना आहेत. राहतात हम्म. त्यांच्याबद्दल माहिती घ्यावी. बरं. पूजा, आता आपण जसं बोललो मगाशी की होम कम्युनिकेशन झालं, पेट कम्युनिकेशन झालं. आता उत्सुकता आहे लँड कम्युनिकेशन आणि त्याच्यानंतर तू जे म्हणालीस की स्टुडिओ किंवा बाकीच्या गोष्टींची पण हो, तू बोलू हो. शकते, तर त्याबद्दल काय सांगशील? ओके. बऱ्याच जणांची शेतजमीन असते किंवा प्लॉट असतो. त्याच्याबद्दल एक मी किस्सा सांगते हम्म. की एक क्लायंट्स आले माझ्याकडे. त्यांनी सांगितलं की त्यांची जमीन आहे, लँड आहे आणि तिथे त्यांना फार्म हाऊस बांधायची इच्छा होती. हम्म. तर तुम्ही कसं डिझाईन करायचं किंवा त्या जागेला काय अपेक्षा आहेत ह्याबद्दल प्रश्न होते त्यांचे. तर जेव्हा मी त्या जागेशी बोलली तेव्हा त्या जागेने सांगितलं की हा, हे फार्म हाऊस जे बांधत आहेत ते पहिले ते सिंगल फ्लोअर बांधणार होते, पण त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की डबल फ्लोअर करावं आणि खाली जे आहे ते धान्य वगैरे आपण स्टोअर करावं. तर ती आयडिया त्यांची चांगली आहे. म्हणजे घराने दुजोरा दिला किंवा जो डिसिजन माझ्या क्लायंटने घेतला होता तर तो बरोबर आहे हे त्यांना गायडन्स मिळालं. आणि मग हे जेव्हा मी त्यांना सांगितलं तर ते बोलले की ते स्वतः आर्किटेक्ट आहेत आणि त्यांनी स्वतः ते डिझाईन केलेलं आहे. आणि त्यांनी पण सांगितलं की हो बरोबर आहे, पहिले आम्ही एकच बांधणार होतो, सिंगल ग्राउंड फ्लोअरच होता आणि मग नंतर आम्ही असा विचार केला. सो खूप वेळा आपण जेव्हा कम्युनिकेशन करून घेतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप गायडन्स मिळतो किंवा डिसिजन मेकिंग मध्ये त्याचा खूप फायदा होतो. बऱ्याच वेळा आपण नवीन घर बघतो की हे घर विकत घेऊ का, तर त्या केसमध्ये सेट ऑफ क्वेश्चन फक्त निराळे असतात. म्हणजे तुम्ही एखादी जागा बघितली आहे, डिसिजन मेकिंग करायचंय, डिसिजन घ्यायचा आहे की ओव्हरऑल एनर्जी कशी आहे, आमची तिथे भरभराट होईल का. तर त्या घराला मग आपण फक्त आपले जे पर्सनल प्रॉब्लेम असतात ते न विचारता एनर्जी लेवलचे प्रश्न विचारू शकतो. सो खूप वेळा गायडन्स मिळतो, डिसिजन मेकिंग मध्ये प्रचंड फायदा होतो. खूप वेळा एक केस सांगते मी. एक क्लायंटची केस केलेली होती. त्यांचं होम कम्युनिकेशन केलं होतं गावाच्या घराचं. तर त्या घराशी कनेक्ट केल्या केल्या मला खूप स्ट्रॉंग फिलिंग आली की डेथ झालेली आहे घरात, त्यामुळे त्यांची बहुतेक पुरुषाची डेथ झाली आहे, त्यांच्यामुळे ती जी वाईफ होती तिला खूप पॅनिक अटॅक्स आणि मानसिक प्रॉब्लेम्स जे होते ते खूप होत होते. आणि मग 2-2 दिवस जेवण नाही, रूम मधून बाहेर येणार नाही. तर जेव्हा आपण घराशी कनेक्ट केलं तेव्हा त्या घराने सांगितलं की काही नाही, फक्त एवढी अपेक्षा आहे त्या लेडीला की त्यांना 2 मुलं होती. तर घरचा जो लहान मुलगा होता त्यांनी फक्त त्या लेडीला म्हणावं की वहिनी चिंता करू नका, मुलांचे शिक्षण, त्यांची नोकरी लागेपर्यंत आम्ही सांभाळ करू, तुम्ही चिंता करू नका. आणि हे जेव्हा मी माझ्या क्लायंटला सांगितलं आणि ते जे दादा होते त्यांनी त्यांच्या बहिणीला तेवढंच बोलले, फक्त आश्वासन दिलं की चिंता करू नका, मी आहे, मुलांचं शिक्षण करेल, त्यांना नोकरी लागेपर्यंत आपण ऍज अ फॅमिली आम्ही आहोत सोबत. त्या बऱ्या झाल्या. त्यांना खूप फरक पडला. आणि म्हणजे ही छोटीशी गोष्ट होती. अर्थात त्या दादांच्या मनात ते होतंच, ते सपोर्ट करणारच होते, पण कधी कधी बोलून दाखवणं पण गरजेचं असतं. तर आपल्या होम कम्युनिकेशन मधून इतका गायडन्स आणि इतका सपोर्ट मिळू शकतो आपल्याला की आपल्या जीवनामध्ये त्याचा म्हणजे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. हे एका क्लायंटनी असं पण विचारले की आम्ही गावाला गेलो होतो, तुमचं घर बंद आहे
आणि मधल्या काळामध्ये काहीतरी घडलं, ओके. तर हे पूजा मॅडम सांगू शकतील का? हा, तर आपण सांगू शकतो, बट अप टू अ लिमिट. म्हणजे तुम्ही जर सगळंच मिस्ट्री ठेवलं, की तुम्ही जर मला सांगितलं की चोरी झाली आम्ही नसताना, तर चोरी संबंधी तुम्ही काही सांगाल, तर मी डेफिनेटली सांगू शकते. पण आम्ही घरी नव्हतो, काहीतरी झालं, सीसीटीव्ही कॅमेरा सारखं हा, अपेक्षा असू शकते. तर तसं मिस्ट्री नाही किंवा इथे आपला मॅजिक शो पण नाही. हम्म. त्यामुळे खूप वेळ असं पण होतं की पीपल वॉन्ट टू टेस्ट मी, की मग हा. सांग काय होतं. सो तसं नका करू. जेव्हा हम्म. जेन्युअन क्वेश्चन्स असतात, जेन्युअन प्रॉब्लेम असतात, तेव्हा या. कारण मी असा काही मॅजिक शो किंवा मला टेलिपॅथी जमते असं काही प्रूव्ह करायची माझी इच्छा नाहीये. माझा उद्देश एवढाच आहे, जसं आपण आता केसेस डिस्कस केल्या, की तुम्हाला गायडन्स मिळावा, तुमची खरंच मदत व्हावी. मला टेलिपॅथी येते का नाही किंवा मग ओळख काय झालं असं नाही. तुम्ही जर मला रेफरन्स सांगितला, की घरी आल्यावर आम्हाला असं असं दिसलं किंवा चोरी झाल्यासारखं वाटतंय, चोरी झालीये, त्याबद्दल तू काय सांगू शकशील का, तर डेफिनेटली आय विल हेल्प यू. पण काय झालं तर असं अब्रप्ट आपण नाही काही सांगू शकत. करू शकत नाही. थोडा बरोबर. रेफरन्स पाहिजे आपल्याला पाहिजे गोष्टींचा. त्या गोष्टीचा. पूजा, तुझे खूप सारे अनुभव लोकांना ऐकायचे आहेत, त्यामुळे थोडंसं आपण क्वेश्चन आन्सर पेक्षा अनुभवांकडे वळूयात. तर लँड आणि आपण ह्याच्याबद्दल बोललो, तर कधी कधी जमीन विकली जात नाही किंवा स्टुडिओचे किंवा क्लिनिकचे काही प्रॉब्लेम्स असतात, तर असे काही अनुभव असतील तर सांग. हो, खूप वेळा शॉप्स किंवा क्लिनिक्स असे पण आपल्याकडे केसेस असतात, की क्लायंट अट्रॅक्ट करायचे आहेत किंवा जागा शिफ्ट करायची आहे, नवीन क्लिनिक घ्यायचं आहे. तर मग ही जागा योग्य आहे का, इथे माझा बिझनेस किंवा सेल व्यवस्थित होईल का. तर येस, आपण कुठल्याही जागेशी कनेक्ट करू शकतो. आणि जेव्हा नवीन क्लिनिक घ्यायचं आहे, शॉप घ्यायचं आहे, तर त्याची ओव्हरऑल एनर्जी आपण चेक करून सांगू शकतो, की हो तुम्ही ही जागा घ्या बरं. किंवा नका घेऊ, किंवा कशा प्रकारची जागा घ्या. खूप वेळा आपण नवीन जागा घेत असतो, नवीन घर लोकांना घ्यायचं असतं, तर त्यावेळी घर जर जे तुम्ही बघून आला असाल जागा आणि त्या जागेशी आपण कनेक्ट केलं, तर ती जागा इटसेल्फ आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगतात, की तुम्ही हे करा, ते करा, किंवा मला असं असं पाहिजे आहे. सो ते बदल जर आपण केले, तर ती वास्तू आपल्याला लाभी होऊ शकते. म्हणजे काही तुला असे अनुभव आलेत का, की जागेने सांगितलं हे करा आणि हे केलं आणि मग पुढे काही? आपण असं म्हणूया त्यापेक्षा, की खूप वेळा हा क्वेश्चन असतो, की आमचं घर विकल्या जात नाही किंवा आमचं शॉप आहे ते रेंटनी जात नाही, आम्हाला किरायदार मिळत नाही, रेंटेड असू दे किंवा विकायचंच असू दे. तर त्या केसमध्ये ना खूप वेळा मला, अर्थात प्रत्येक केस वेगळी वेगळी असते, प्रत्येक ह्याला येणारे सजेशन्स, रेमेडीज वेगळे असतात, पण एक जनरल लेवलवरती जर बोलायचं असेल ना, तर त्या घराच्या अपेक्षा काय असतात, की मला थोडंसं सजवा, घरामध्ये एखादी छोटीशी, जसं की सत्यनारायण वगैरे पूजा करा किंवा कलश पूजा करा, गणपतीची ते स्पेसिफिक सांगतात ना, की ही पूजा करा किंवा असं असं करा, दिवे लावा, डेकोरेट करा, थोडा वेळ इथे थांबा. कारण जसं आता एका घराचं रिसेंट केस आहे, तर त्या घराने सांगितलं, की मला आत्मीयताच मिळत नाही या घरामध्ये. तर त्या केसमध्ये असं होतं, की त्या ज्या माझ्या क्लायंट होत्या, त्यांचं स्वतःचं घर, जसं आपण एक 15-20 वर्ष घरात राहतो, तर आपला संबंध निर्माण होतो. आणि मग आपण नवीन घर घेतो, त्या घरामध्ये कदाचित मुलगा सून राहत असतील, ह्यांचं कधी कधी जाणं येणं होत असेल. पण ह्या क्लायंटने दोन्ही घराचं सेशन आपले घेतले होते. तर पहिलं जेव्हा हे केलं ना, त्या घराने सांगितलं, की मी तर भरभरून देतो आहे, मला खूप आनंद आहे, हे लोक माझ्यासोबत राहतात, पण मला आत्मीयतेची कमी फील होते. सो थोडं माझ्यासोबत राहा. म्हणजे त्यांना सांगितलं, घराने त्यांना सांगितलं, की थोडे जास्त दिवस राहत जा येऊन. असं सजेशन देतात. किंवा जे घर विकल्या गेले पाहिजे, तर त्याच्यामध्ये खूप वेळा असं येतं, की तुम्ही एखादी पूजा घाला किंवा इथे थोडे दिवस तरी राहा, तुम्ही व्हिजिट करा, किंवा खूप जाडे जळमटे झाले ते दुरुस्त करा. एका घराने सांगितलं होतं, की पंखा खराब झालेला आहे, घर बंद होतं, की पंखा खराब झालाय, तो दुरुस्त करा आणि नंतर तुम्ही ते विकायला लोकांना दाखवा किंवा नंतर रेंटने द्या. ते खराब आहे तसं नका दाखवू. सो खूप गायडन्स मिळतो आपल्याला आणि आपले अडकलेले कामं होतात किंवा जे डिसिजन्स घ्यायचे त्याच्यात मदत होते. अजून एक त्याच्यामध्ये प्रश्न होता, की नजर लागलेली घराला कळते का? तर खरोखर असं नजर लागणं वगैरे प्रकार असतो का? आणि असतो तर मग घर आपल्याला असं काही संकेत देतं का? हो, निश्चितपणे नजर लागलेल्या केसमध्ये ना, म्हणजे मला लिटरली ती व्यक्ती दिसते. आपण जेव्हा मी वर्णन सांगते ना, आता एक केस सांगते, की त्याच्यामध्ये तर मी त्या क्लायंटला सांगितलं, की तुमचे पती त्यांना 4 मित्र आहेत आणि ते ऑफिसमधले मित्र आहेत, त्यांच्यासोबत ते लंच, डिनर, ब्रेकफास्टला जातात. त्यातला एक ज्याचे की कर्ली हेअर्स आहेत, सो त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. कारण ते समोर बोलताना तर सगळं, कारण ह्यांची खूप प्रगती होते. ते घराने सांगितलं, की ह्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतात टू शोकेस हिज टॅलेंट, हिज एक्सपर्टीज.
सो ह्यांचं प्रगती खूप छान आहे. सो जेव्हा बोलतात समोर तेव्हा ते छान वाटतं, पण ना कुठेतरी आकस असतो असूया मनामध्ये. येते. हा, हा. तर मी वर्णन बेस्ट पॉसिबल वर्णन मी करते. आणि जवळपास 95% केसेसमध्ये क्लायंट म्हणतात की हा आम्ही समजलो, आम्हाला लक्षात आलं, कोण आहे ती व्यक्ती. आम्हाला डाऊट होताच बट ते कन्फर्म झालं. हो. सो असं पण असतं आणि खूप वेळा ना आपण पण जिम्मेदार असतो त्याला. जसं की काही नवीन केलं तर आपण दुष्ट भावनेने इतरांसोबत शेअर करतो किंवा मी हे बघ माझं हे झालं, माझं ते आम्ही गाडी झालं, बघ घेतली, मी किती हुशार. हे पण आपण खूप वेळा चांगल्या भावनेने किंवा आपल्याला माहिती असतं की समोरच्याला कौतुक आहे, त्या लोकांसोबत शेअर करणं वेगळं. त्यामुळे आपण आपली पण भावना चेक करायला पाहिजे. Correct. फक्त समोरच्यानीच निगेटिव्हिटी दिली असं नाही, आपण पण खूप वेळा निगेटिव्ह ह्या दृष्टिकोनातून खूप गोष्टी शेअर करतो. म्हणजे जेलस हवं लोक, करण्यासाठी, yes, लोकांना जेलस करण्यासाठी असं आहे. त्यामुळे ही पण इंटेन्शनली हो. अवॉइड केलं हो. तर त्याचेही रिझल्ट पॉझिटिव्हली येतील. हो. कित्येकदा तू जे काही प्रिडिक्शन लोकांना देतेस म्हणजे त्याच्यातनं लोक हे घेतात की बाबा घराला असं हवंय, घराला तसं हवंय, पण मग लोकांची मानसिकता नेमकी त्यावेळेस ती ऍक्सेप्ट करण्याची असते का? हा, तर खूप वेळा काय होतं की क्लायंट त्यांचे पूर्वग्रह बनवून येतात किंवा उत्तर ठरवून येतात की आम्हाला घर हेच उत्तर देईल. तर एक केस सांगते, त्याच्यामध्ये क्लायंटनी सांगितलं की तुम्ही घराला विचारा की भावी मालक माझा दीर होण्याचे चान्सेस आहेत, सो घराला ते चालेल का? आणि काही होते कंडिशन, त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा ह्यांना मालक नाही व्हायचं, विदेशात वगैरे होते, सो दीर होणार होता मालक. तर अशा केसमध्ये तुम्ही जेव्हा आधीच उत्तर ठरवून येता की घराने म्हणावं की नको मला दीर नको, कारण ही जी क्लायंट होती त्यांना त्यांचा दीर ॲज अ ओनर नको होता. सो मी त्यांना सेशनच्या आधीच सांगितलं की व्हॉट इफ जर तुमचं घर म्हणालं की मला तो दीरच पाहिजे मालक म्हणून, सो विल यू बी एबल और विल यू बी रेडी टू एक्सेप्ट द आन्सर? किंवा खूप वेळा लोकांना असे प्रश्न असतात की माझं आणि माझ्या डॉगचं पूर्वजन्मीचं काही नातं आहे का? तर असू पण शकतं, नसू पण शकतं. सो जर डॉग म्हणाला की नाही मी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत आलोय, मग ते डिसअपॉइंट होऊन जातात की आम्हाला काही असं खूप वाव किंवा अमेझिंग असं काहीतरी आन्सर नाही आलं, सो आन्सर आले. सो टेलिपॅथीमध्ये हे समजून घ्यायला पाहिजे की आय एम जस्ट अ पोस्टमॅन. मी माझ्या साईडनी काहीतरी माल मसाला ऍड नाही करू शकत. जर अॅनिमलनी जे सांगितलं, मी फक्त पोस्टमॅन आहे, मी एकही शब्द ऍड नाही करू शकत किंवा कमी नाही करू शकत. जे तुमचं घर सांगेल, जे तुमचं अॅनिमल सांगेल ते मी फक्त तुमच्यापर्यंत जसंच्या तसं पोहोचवते. त्यामुळे खूप वेळा येताना पूर्वग्रह किंवा आधीच ठरवून आन्सर्स तसं न करता ओपन राहा, जे येईल ते गायडन्स म्हणून तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये तुला अजून एक खूप कॉमनली प्रश्न आलाय की यासाठी आध्यात्मिक बैठक असणं खूप गरजेचं आहे का? बिईंग अ टेलिपॅथिक कम्युनिकेटर आध्यात्मिक बैठक असेल तर ते खूप चांगलं आहे. इनफॅक्ट असावी असं माझं पर्सनल मत आहे. कारण जेव्हा आपण कम्युनिकेटरच्या रोलमध्ये येतो तेव्हा माझ्या नॉर्मल लाईफचा परिणाम त्यावेळी किंवा त्या सेशनचा परिणाम माझ्या नॉर्मल लाईफवर नाही व्हायला पाहिजे. मी स्थिर असायला पाहिजे. कारण खूप वेळा केसेस ना डिस्टर्बिंग असू शकतात. आपल्याला म्हणजे आपण कल्पना पण करत नाही अशा गोष्टी आपल्या आसपास घडत असतात. ते मी रोज ऐकत असते. किंवा प्राण्यांवर होणारे अत्याचार असतात किंवा घरगुती सुद्धा महिलांसाठी किंवा खूप वेळा ना बऱ्याच घरामध्ये महिलांना मोकळं बोलू दिलं जात नाही. त्यांच्या मतांचा आदर होत नाही. एका घरामध्ये मी सांगितलं की तुमच्या घरामध्ये लॅकिंग काय आहे, तर स्त्री शक्तीचे आशीर्वाद लॅकिंग आहेत. हो, इज इट? म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमची आई असेल, तुमची पत्नी असेल, मुलगी असेल, बहीण असेल, त्यांना फ्रीडम द्या, त्यांना बोलायचा चान्स द्या, त्यांचे मत समोर ठेवू द्या. किंवा खूप घरांमध्ये कुलदेवाची भक्ती होते, कुलदेवीची होत नाही किंवा बऱ्याच ठिकाणी दोघांचीही होत नाही. तर तसं नाही करायला पाहिजे. सो हे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर जे मी सांगत होते की येस, आध्यात्मिक बैठक जर असेल तर त्या रोलमधून बाहेर पडणं किंवा रोल शिफ्ट करणं इझी जातं आपल्याला. मग त्यासाठी तू काही वेगळी प्रॅक्टिस करतेस का असं काही? आहे. आपण जेव्हा शिकतो टेलिपॅथी तेव्हा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि हे ना डिपेंड टू पर्सन. हे डिफरंट प्रत्येकासाठी असू शकतं. आता मगाशी बोलता एक खूप व्यवस्थित चांगला मुद्दा मला असं वाटलं की घरात कोणाशी मुस्कटदाबी होत असेल तर त्याचे निगेटिव्ह वाईब्स ऑब्व्हियसली येत असतील. ते कुठेतरी मुखरुदन असतं किंवा आतल्यात कुढणं असतं, त्याचे वाईब्स येतात आणि मग ते कदाचित घराला कन्वे म्हणजे त्याच्यानी ते व्हायब्रेशन बनत असेल आणि दॅट हाऊस वॉन्ट टू त्याचा खूप परिणाम होतो. घराची जी ओव्हरऑल एनर्जी असते ना त्याच्यामध्ये घराची ग्रॉस एनर्जी प्लस
तिथे जे लोक राहतात ते काय प्रॅक्टिस फॉलो करतात, ते कसं वागतात, घर कसं ठेवतात, किंवा घरामध्ये देवी देवतांची उपासना असेल, किंवा खूप वेळा लोक नवस करतात आणि विसरून जातात, किंवा विसरले नाही तरी डिले करतात, हो करू. सो ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत परिणाम होतो घराच्या एनर्जीवरती, किंवा त्यांना जे प्रॉब्लेम्स असतात त्याचा सोल्युशन कुठेतरी ह्या गोष्टींमध्ये पण असू शकतं. किंवा खूप वेळा काय होतं की आपलं गावाकडचं घर असतं, तिथे देवी देवता असतात, तिथे पूजा अर्चा होते, लोक जॉबच्या निमित्ताने मोठ्या शहरामध्ये येतात आणि सगळंच सोडून देतात. आपल्या ज्या मूळ परंपरा असतात त्या सगळ्या सोडून देतात. मग खूप वेळा त्या घरांच्या अपेक्षा असतात किंवा त्या देवतांच्या अपेक्षा असतात की हे राहिलंय आमचं, मग हे घर आपल्याला कन्वे करतं आणि मग आपण ते फॉलो केलं ना, जे घराचे गायडन्स आहे आपल्यासाठी, तर निश्चितपणे परिणाम होतो. आणि खूप क्लायंट्सचे असे फीडबॅक येतात की सेशन तुमचं सगळं वाचूनच आम्हाला पॉझिटिव्ह फील झालं, किंवा आम्हाला ऍटलिस्ट दृष्टी मिळाली. जे लोक एकदम कन्फ्युजन मध्ये असतात की आम्हाला काही रस्ता सापडत नाहीये, सो त्यांना एक दृष्टी मिळते की ओके हे करायचंय, असं करायचंय, क्लिअर होतं, क्लॅरिटी मिळते लोकांना. करेक्ट. आणि पुन्हा मंडळी, आम्ही वारंवार हे सांगतोच आहोत की ज्याला ह्या गोष्टी पटतात त्यांनी त्या फॉलो कराव्यात. म्हणजे त्याला उगाच हे फसवतायत किंवा ही अंधश्रद्धा आहे, यापेक्षा आम्हाला जे पटतं, आम्ही जे करतो, जे लोक येतात त्यांना त्याचा फायदा होतो आणि ते त्या एक्सेप्ट करतात आणि पुढे जातात. शेवटी कमेंट करणारे दोन्ही बाजूनी बोलणारे असतातच. आज लोक कमेंट करताना कुणालाच सोडत नाही. तर त्यामुळे आम्ही खूप पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टी घेऊन हा प्रश्नोत्तरांचा सेशन तुमच्यापर्यंत आणलाय. पुन्हा याच्यावर निगेटिव्ह कमेंट आणि व्हायला नको की पुन्हा तुम्ही काहीतरी अंधश्रद्धा पसरवताय किंवा काय. सो पुन्हा एकदा पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर अजून एक प्रश्न आपल्याला असा आलाय की याला काही शैक्षणिक पात्रता काय आहे, म्हणजे याच्यासाठी शिक्षण किती हवं? शैक्षणिक पात्रता असं काही टेलिपॅथी शिकण्यासाठी प्री रिक्विजिट्स बद्दल जर आपण बोलत असू तर शैक्षणिक पात्रता किंवा वयाची अट असं खरं तर नाहीये. फक्त खूपच लहान मुलांनी, कारण ती समज नसते म्हणून, बाकी वयोगटाचा किंवा शैक्षणिक पात्रतेचा असा काही नाहीये प्री रिक्विजिट. म्हणजे कोणतेही वयाचे स्त्री पुरुष हा कोर्स अगदी करू शकतात. आणि कोर्स करून, आणि पुन्हा एकाने असंही म्हणलं होतं की कोर्स करून गॅरंटी काय की आम्हाला ते येईलच, करता येईलच का? तर अश्युरन्स कुठल्याच गोष्टीचा नसतो. पण तू काय सांगशील? प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिसनी येते. तर टेलिपॅथी बद्दल एक खूप चांगली गोष्ट ही आहे की ही आपली ॲबिलिटी आहे, ही इनेट ॲबिलिटी आहे, म्हणजे ही प्रत्येकामध्ये आहे. कोर्स करतो म्हणजे आपण काय करतो, त्याला जागृत करतो, थोडंसं क्लिअर करतो आपण ती जी शक्ती सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे टेलिपॅथी, आणि तुला सांगू एक अनुभव सांगते. माझी एक क्लायंट होती, तिची कॅट स्वर्गवासी झाली होती आणि ती विदेशी राहते, त्यामुळे त्यांच्याकडे असं अंत्यसंस्कार वगैरे अशी कॉन्सेप्ट नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या बॅकयार्डमध्ये त्या कॅटला पुरलं होतं. त्यानंतर ते सेशन घ्यायला माझ्याकडे आले आणि मी सेशन केलं आणि त्या कॅटने मला सांगितलं की तिला सांग ना की नेक्स्ट टाइम मला भेटायला येताना फूल घेऊन ये, मला ते अर्पण कर. तर मी जेव्हा क्लायंटला सांगितलं तर ती म्हणाली, पूजा मी जेव्हा जेव्हा जाते तिला भेटायला, म्हणजे त्या ह्याच्यावरती बॅकयार्ड मध्ये, तेव्हा 2-3 वेळा मला अशी आतून फिलिंग आली की मी एक फूल घेऊन जायला पाहिजे. पण ती म्हणाली की मी ते थॉट इग्नोर केला की आपण एकतर आपण लोक पुरत नाही किंवा असा फूल वाहण्याचा प्रकार आपल्याकडे नाहीये, त्यामुळे तिने तो विचार डिस्कार्ड करून टाकला की अरे आपण लोक असं करत नाही. जेव्हा मी तिला हे सांगितलं तर ती म्हणाली, पूजा हा माझ्या कॅटकडनं मला आलेला मेसेज होता का? तर हो, खूप वेळा आपण कळत न कळत टेलिपॅथी आपण करतो. का करतो? कारण ती नॅचरल गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यामुळे जर न शिकता तुम्ही टेलिपॅथीचे मेसेजेस रिसीव्ह करता, स्पेशली आपल्या जवळच्या लोकांकडनं किंवा आपल्या पेट अॅनिमल कडनं, कारण आपला तेवढा सहवास असतो, संपर्क असतो, इझी असतं ते आपल्या अॅनिमल कडून रिसीव्ह करणं. तर या किस्स्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की टेलिपॅथी शिकणं इझी आहे, ते प्रत्येकाला जमू शकतं, पण द डिटेल्स यू गेट किंवा द डेप्थ ऑफ डिटेल्स यू गेट दॅट हॅपन ओनली आफ्टर अ सर्टन प्रॅक्टिस. म्हणजे संकेत कसे मिळवायचे हे कोर्समध्ये कळेल. पण तसं की अगदी तू बरोबर म्हटलीस, मला पटलं ते की आईला मुलांच्या मनातलं बरोबर कळतं, किंवा आपल्याला असं आतून वाटत असं की अरे याचा फोन यावा आणि त्याचा फोन येतो. तर इट्स अ सॉर्ट ऑफ टेलिपॅथीच आहे. म्हणजे हे प्रत्येकामध्ये आहे, फक्त ते जागरूक करण्याचं काम या कोर्सद्वारे तू करते. म्हणजे कोर्समध्ये काय शिकायचं, तर हे जागरूक कसं करायचं आणि कम्युनिकेट कसं करायचं. बाकी कोर्सचे डिटेल ज्यांना हवेत त्यांना आपण देऊच. पण होम कम्युनिकेशन जेव्हा तू करतेस तेव्हा जसं तर आता ऍड्रेस वगैरे तर काही लागत नाही, सातबारा लागत नाही, फोटोही लागत नाही, हे सगळं क्लिअर झालंय.
तर तेव्हा त्या व्यक्तीने घरात असणं गरजेचं आहे का? हा एक खूप कॉमनली आज क्वेश्चन आहे. तर नाही, तुमचं ऑफिस असेल, तुमचं जे रुटीन असेल ते तुम्ही फॉलो करायचं, काही वेगळं करायची गरज नाहीये. कारण तुम्ही जेव्हा मला तुमची केस दिली ह्याचाच अर्थ की तुम्ही मला परमिशन दिली आहे ऑलरेडी. त्यामुळे जर आपण असं म्हणलं की 15 सप्टेंबरला 2 वाजता तुमचं सेशन आहे, सो 2 वाजता सगळा वेळ काढून निवांत शांत बसणे असं जरुरी नाही. यू कॅन कॅरी आउट युअर नॉर्मल रुटीन जे आहे ते फॉलो करा. घरी असायला पाहिजे असंही काही नाही. पूजा, घराचे आणखी काही किस्से सांगणार? हो, नक्कीच. एका केसमध्ये मुलीनी तिच्या आईबाबांच्या घराचं सेशन बुक केलेलं होतं आणि बाकी सगळे प्रश्न झाले. त्याच्यामध्ये त्या घराने सांगितलं की हॉलमधून आतल्या रूम मध्ये जाणारा जो दरवाजा आहे त्याची जी लाकडी चौकट आहे तिथे डॅमेज झालंय, तिथे काहीतरी खोच पडली आहे किंवा असं हे डॅमेज झालेलं आहे, तर ते दुरुस्त करून घ्या असं घराने सांगितलं. मग मी हे क्लायंटला सांगितलं तर त्या बोलल्या की नाही, असं तर काही नाही झालं, सगळं व्यवस्थित आहे. पण तरी पण त्या म्हणाल्या की मी घरी आईबाबांना वाचून दाखवते आणि मग फीडबॅक देते. सो जेव्हा तिने वाचून दाखवलं मग त्यांचे बाबा हसायला लागले, कारण की बाबांनी सांगितलं की हो, मी फर्निचरचं काहीतरी सामान हॉलमधून मधल्या रूम मध्ये घेऊन जाताना ते हिट झालं आणि त्या चौकटीवरती खोच पडली, पण ती त्यांनी तोरण वगैरे लावून झाकून टाकलेली होती. खूप वेळा असं होतं की आपल्याला पण माहित नसतं आणि घर इतकं छान छान सल्ले आपल्याला देतं की त्याला काय हवंय, कुठली डागडुजी राहिली आहे, कुठली दुरुस्ती राहिलेली आहे, हे सगळं घर आपल्याला सांगतं. शेवटी घराला काय किंवा माणसाला काय छान नीटनेटकं आणि प्रसन्न राहायला आवडतं. तर ओव्हरऑल आपण हेच घेऊया. आणि दुसरी अजून एक आहे की पूजा कोणाशी फोनवरती हे कम्युनिकेशन करत नाही, तर ते मेसेजेस द्वारे होतं. म्हणजे तुम्हाला तिच्याशी संपर्क साधायची आवश्यकता नाही. कारण ह्याला एक कारण काय आहे की एकतर सेशन करायला आपल्याला वेळ खूप लागतो आणि तेवढा वेळ एखादा तास असेल, इट डिपेंड्स ऑन क्वेश्चन. आणि ना एखाद्या घराचं सेशन पटकन होऊ शकतं, एखादं घर वेळ लागू शकतं. जसे आपले स्वभाव असतात तसे ह्या एनर्जीचे पण कोणी बोलकं असतं, कुणी कमी बोलतं. सो आपण असा कॉलवर टाइम नाही देऊ शकत. आणि अजून 2-3 गोष्टी म्हणजे की तुम्हाला मी रिटर्न फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट पाठवते, सो तुमच्यासोबत तो कायम राहतो. तुम्हाला 6 महिन्यानंतर जरी वाचायची इच्छा झाली, कारण मग क्लायंट मला परत परत कॉल करतात, मॅडम आम्ही विसरलो किंवा मॅडम तुम्ही ते काय सांगितलं होतं. आणि एव्हरीडे माझ्याकडे इतके सेशन असतात की मला आठवड्याभरापूर्वीच्या पण सेशनचं जर तुम्ही असं रॅन्डम विचारलं ना तर नाही आठवू शकत. त्यामुळे तुमच्याकडे जर रिटर्न रिपोर्ट असेल ना तर ते मलाही जर रेफर करायचं असेल की मी काय सांगितलं होतं तर मी पण रेफर करू शकते, तुम्ही रेफर करू शकता कधीही, किंवा तुम्हाला कोणाला फॉरवर्ड करायचं आहे घरच्या मेंबर्सला तो ते सोपं पडतं. आणि अजून एक सांगते की तुम्ही मला कॉल करण्यापेक्षा मला व्हॉट्सअप वरती मेसेज करा. असं कधीच आजपर्यंत झालं नाही आणि होणार नाही की माझा रिप्लाय नाही आला. भले वेळ लागेल पण येईल. आणि नाही, मेसेज केला तुरंत 2 मिनिटात रिप्लाय आला असं तर पॉसिबल नाही, कारण मी सेशन मध्ये असते. आणि कसं असतं ना की बाकीच्या बिझनेसमध्ये, बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही हाताखाली कामगार ठेवू शकता, पण माझ्या केसमध्ये मलाच करायची आहे प्रत्येक केस. मी अशी कोणाला देऊ नाही शकत की तुम्ही 4-5 लोक ठेवले आणि तुम्ही केसेस करा, ह्याला अर्थच नाहीये. त्यामुळे हे समजून घ्या की माझी लिमिट आहे की जरी माझ्याकडे खूप रिस्पॉन्स आला, तुम्ही खूप लोकांनी अपॉइंटमेंट जरी बुक केलं तरी एका दिवसात किती सेशन करायचे ही लिमिट आहे. मी कामगार नाही ठेवू शकत माझ्या हाताखाली. त्यामुळे रिस्पॉन्स यायला कदाचित वेळ लागेल, पण डेफिनेटली येईल. आणि कॉल नाही केला, माझा सेम नंबर आहे व्हॉट्सअप वरती, सो मला व्हॉट्सअप करा. मी जे राईटअप पाठवते ते प्लीज वाचा, त्याच्यात फीस मेन्शन आहे, टाइम मेन्शन आहे, काय काय लागतं सगळं मेन्शन आहे. मराठीत लिहिलेलं आहे, मराठी कळत नसेल तर मला तसं सांगा. हिंदी, इंग्लिश मी तिन्ही भाषामध्ये स्वतः फ्लुएंट आहे बोलायला, लिहायला, कॉलवर. राईटअप तुम्हाला तुमच्या भाषेतही मी पाठवू शकते. पूजा, हा पॉडकास्ट जेव्हा रिलीज झाला तेव्हा मला माझ्या आणखी 1-2 मैत्रिणींचे फोन आले आणि त्यांनी म्हणाले की आम्हाला अर्जंट बेसिसवरती पूजाची अपॉइंटमेंट मिळवून दे. तर असं काही, म्हणजे भले ती जास्ती पैसे मागतील अर्जंट क्वेश्चनचे, तर प्लीज या बाबतीत तू आपल्या दर्शकांना मार्गदर्शन कर. हे खूप मी पण फेस केलं की आम्हाला खूप अर्जंट आहे आणि आजच्या आज किंवा उद्याच्या उद्याच तुम्ही सेशन करा, अगदी जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि जेव्हा विचारलं ना की काय आहे जीवन मरणाचा प्रश्न, तेव्हा तुला 1-2 गोष्टी सांगते. एक जण म्हणाले माझ्या मुलाचा निकाल रिझल्ट आहे 2 दिवसांनी. हा जीवन मरणाचा प्रश्न नाहीये. किंवा आम्हाला आमच्या घराला पेंटिंग करून घ्यायचे, कृपया त्याच्या पहिले आमचं सेशन करा. तर पेंटिंग करून घ्या तुम्ही पेंटिंग, त्याचा आणि टेलिपॅथीचा काही संबंध नाही, कारण टेलिपॅथीमध्ये आपण प्रत्यक्ष भेटत नाही, पण आपण बोललो. किंवा मुलाचा रिझल्ट आहे तर
त्याने पेपर ऑलरेडी दिले आहेत. आता सेशन करून काही मार्कात बदल नाही होणार आहे. ते नाही होणार आहे. त्यामुळे बरोबर काय आहे. होतं, जेव्हा असे म्हणतात की सुपर अर्जंट आहे, तेव्हा ज्यांना ऍक्च्युअली अर्जंट आहे ना, त्यांची सीट उगीच ती हे होते ना, म्हणजे मेडिकल इमर्जन्सी सारख्या गोष्टी. ज्यांना खरंच गरज आहे मग ते राहून जातात. त्यामुळे आपण खरंच इमर्जन्सी आहे का ह्याचा विचार करावा. आणि येस, जर खरंच खूप इमर्जन्सी आहे तर मग, आणि काय होतं की सगळ्याच लोकांनी पेमेंट करून त्यांच्या अपॉइंटमेंट बुक केलेल्या आहेत, तेव्हा अचानक कुणाची तरी अपॉइंटमेंट आपण मध्ये घेणं, अर्जंट बेसिसवर घेणं आहे, त्या सगळ्यांवर अन्याय नाही का? ज्यांनी तुमच्या एवढीच फीस भरली आणि त्यांना पण एक्साइटमेंट आहे, त्यांचेही प्रश्न आहे. मी मग ना हे उदाहरण देते बऱ्याच वेळा की आपण डॉक्टरकडे जातो, तिथे 10 पेशंट आपल्या आधी बसलेले असतात. करेक्ट. त्यांना त्रास आहे म्हणूनच ते आलेले आहेत ना तिथे, त्यांना पण अर्जन्सी आहे, त्यांना पण प्रॉब्लेम्स आहेत म्हणूनच ते आलेले आहेत. तेव्हा आपण वन बाय वन जातो की नाही, तेव्हा कोणाला इंटरेस्ट आहे? अपघात झालेल्यांना, त्यांची इमर्जन्सी आहे, सो 10 पेशंटला बाजूला ठेवून ते त्यांना घेतात. बरोबर. तसंच इथे आहे, प्रत्येकालाच काही ना काही प्रॉब्लेम तेव्हा आहे. उत्सुकता एवढी असते आणि मी ती बरोबर आहे, मी ती समजू पण शकते, प्रत्येकाला असते. तेव्हा ना आपण थोडासा विचार करून, खरंच इमर्जन्सी असेल तर त्यानुसार सांगावं, आपण त्यानुसार ठरवू शकतो. बरोबर आहे. आणि आता वास्तुशास्त्राविषयी पण खूप सारे प्रश्न आले की घराचं वास्तुशास्त्र घर स्वतःच सांगतं का, किंवा त्यानुसार काही बदल सजेस्ट करतं का घर, तर हे काय सांगशील? तर बेसिक गोष्ट ही आहे की हे टेलिपॅथी आहे. जरी आपण टेलिपॅथीमध्ये घराशी डील करत असू तरी पण इट इज जस्ट अ पार्ट ऑफ टेलिपॅथी. वास्तुशास्त्र हे पूर्णपणे वास्तूच्या भोवती त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. खूप वेळा ना वास्तुशास्त्राचे प्रश्न असतात की आमचा ब्रह्मबिंदू संतुलित आहे का, किंवा नैऋत्य दिशेला आमचा पलंग आहे तो योग्य आहे का. तर हे कसं सांगू का तुला की डोळ्याचा त्रास असेल तर आपण डोळ्याच्या एक्सपर्ट कडे जातो, कान नाक घसाकडे जात नाही. जरी दोन्ही डॉक्टर आहेत पण वेगळ्या वेगळ्या विषयात तज्ज्ञ आहेत ना. मी पण घराची इन्फॉर्मेशन देते, कोणी वास्तू एक्सपर्ट पण घराची इन्फॉर्मेशन देतं, पण आमच्या दोघांच्या पद्धती, मी डोळ्याची स्पेशलिस्ट आहे तर ते कान नाक घसायची. त्यामुळे प्रश्न घेऊन येताना टेलिपॅथीच्या हिशोबाने प्रश्न आणावेत. अर्थात तसे प्रश्न आले तर मी गाईड करेल तुम्हाला, मी सांगेल तुम्हाला समजावून, म्हणजे तेवढं हे नाहीये. पण आता मी यासाठी सांगते की टेलिपॅथीचे उत्तर हे वेगळे असतात आणि टेलिपॅथीमध्ये व्हिजिट करायची आवश्यकता असते, किंवा इव्हन ऍस्ट्रॉलॉजी फॉर दॅट मॅटर. खूप लोक आम्हाला 7:30 आहे का, टेलिपॅथीमध्ये कसं कळणार आपल्याला? खरंय. टेलिपॅथी आणि ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्र हे टोटली भिन्न आहे, दोन्हीची गल्लत लोकांनी करू नये. बरोबर आहे. तरी सुद्धा खूप वेळा ना अशी इन्फॉर्मेशन येते अनुष्का की मी एका केसमध्ये क्लायंटला सांगितलं होतं की घराने मला सांगितलं की ती जी लेडी आहे ती जेव्हा स्वयंपाक करते तिचं जे फेसिंग आहे चुकीच्या दिशेला आहे. इथपर्यंत मी टेलिपॅथीने सांगितलं आणि त्यांनी ते व्हॅलिडेट पण केलं की आम्हाला ऑलरेडी माहित आहे हा प्रॉब्लेम, आम्ही कन्सल्टेशन वास्तूच्या दृष्टीने करून घेतलंय. असं येऊ शकतं. पण आणि टेलिपॅथीमध्ये याचा उपाय जर विचारला तर घर ते सांगतं, पण तो उपाय टेलिपॅथीचा आहे, तुम्ही त्याचा अप्लाय वास्तुशास्त्राला नाही करू शकत. किंवा खूप वेळा ऍस्ट्रॉलॉजिकल हे सुद्धा की म्हणजे ह्या व्यक्तीचा 1-2 वर्षाचा पिरियड खराब आहे, त्यानंतर त्यांचा उत्कर्ष आहे, सो ते म्हणतात आम्हाला माहिती आहे, आम्हाला 7.5 आणि 2 वर्षांनी संपणार आहे. हे मॅच होतं. बट मी टेलिपॅथीची जिम्मेदारी घेऊ शकते की आय विल गाईड यू फ्रॉम टेलिपॅथी. ऍस्ट्रॉलॉजी किंवा वास्तुशास्त्र, कारण मी तज्ञ नाहीये त्याच्यामध्ये, त्यामुळे मी त्याचं सोल्युशन नाही देऊ शकत. हे दोन्ही शास्त्र वेगवेगळे आहेत आणि याचे दोन्हीचे प्रश्न आणि तज्ञ पण वेगवेगळे आहेत. सो पूजाशी संपर्क साधताना फक्त टेलिपॅथी अँगलनीच ते क्वेश्चन असावे. आणि मी सॅम्पल क्वेश्चन पण तुम्हाला देते, कारण खूप वेळा काय होतं की 2 प्रश्न जे असतात तुमचे की हा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, 2 रेडी आहेत, पण बाकीचे 2-3 क्वेश्चन तुम्हाला नाही सुचत, मग तेव्हा मी सगळ्यांना सॅम्पल क्वेश्चन पाठवते की असे साधारण प्रश्न असतात, तुम्ही ह्यातून निवडू शकता किंवा तुमचे जे समस्या आहेत त्या तुम्ही देऊ शकता. अजून एक खूप वेळा असं होतं की आपण काय करतो, एका सेशनमध्ये एका अॅनिमलशी कनेक्ट करतो किंवा एका घराशी कनेक्ट करतो. तुमचे 2-3 प्रॉपर्टीज असतील, 2-3 घरं असतील, तर खूप वेळा काय होतं, मुंबईचं एक घर, एक सिडनीचं घर, एक गावाकडचं कोकणातलं घर, तर असं न करता एका सेशनमध्ये जेव्हा आपण एकाच घराशी बोलतो ना, तर कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन आपलं एका घरावर राहतं आणि उत्तर प्रॉपर येतात, डिटेलमध्ये येतात. त्यामुळे मी हे प्रिफर करते की एका सेशनमध्ये एकाच अॅनिमल किंवा एका सेशनमध्ये एकच घर शक्यतो करा, सो दॅट क्वालिटी ऑफ ते सेशनचा तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे, तुम्हाला त्याच्यातून गायडन्स किंवा तुमचे आन्सर्स मिळायला पाहिजे. त्यामुळे शक्यतो एका सेशनमध्ये एकच घर आपण घेतो. करेक्ट.
आपल्या एक अजून एक सबस्क्रायबर आहेत पल्लवीताई. तर त्यांनी एक खूप छान मेसेज लिहिलाय. त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या याचं म्हणजे जो सेशन झालाय किंवा जे आपले पॉडकास्ट झाले त्याचं तर भरभरून कौतुक केलंच आहे. पण त्यांनी विशेष मेन्शन केले की पूजाताई खूप सिंपल आहे. आतापर्यंत त्यांनी सोशल मीडियावरती असे वेगवेगळे टॅटूज वाले किंवा मोठं मोठं गंध असलेले किंवा असे भडक कपड्यातले असे बघितलेत कम्युनिकेटर किंवा आणि काही ऍस्ट्रॉलॉजर असतील किंवा व्हॉट एव्हर दे इज. तर त्या मनाने ते पूजाताई खूप सिंपल वाटते. तर तुझ्या पोशाखाबद्दल आणि सिम्प्लिसिटी बद्दलही लोकांना खूप उत्सुकता आहे. माझ्याकडे पण असे खूप आले कमेंट्स मला पण की तू खूप साधी आहेस किंवा असं. तर मी रिअल लाईफ मध्ये पण अशीच आहे, त्यामुळे मला पॉडकास्टवर येताना पण तसंच यावंसं वाटतं, Correct, काहीतरी वेगळं विशेष असं नाही. मी जशी आहे रिअल लाईफ मध्ये, इनफॅक्ट आपण कधी भेटलो तरी मी तुम्हाला अशीच दिसेल. आणि अजून एक टेलिपॅथीमध्ये असं काही वेगळा पोशाख किंवा काही बँगल्स घातले, क्रिस्टल घातले, गळ्यात माळा घातल्या, मला खूप वेळा क्लायंट्स पण असं म्हणतात की आम्ही तुमच्या दर्शनाला येऊ का? तर किंवा तुम्ही कुठली साधना केली, तुमचे गुरु कोण, किंवा मी तुम्हाला गुरु बनवू का, मी तुमच्या घरी येऊ का? तर मला खूप वेळा असं सांगावंसं वाटतं की तुम्ही माझ्या घरी आलात तरी मी असं काही गंडे माळा असं काही जटा बिटा बांधून बसलेली तुम्हाला नाही दिसणार, मी अशीच दिसेल. इनफॅक्ट म्हणजे मी गेल्या वेळी पण बोलले की मी काही कोणी वेगळी नाहीये, मी IT मध्ये जॉब केलेला आहे, मी तुमच्या सगळ्यांसारखीच आहे, बाहेर भेटलं तरी अशीच दिसेल. त्यामुळे मी अशीच आहे रिअल लाईफ मध्ये आणि अशीच आहे. आणि दोन्ही पॉडकास्टला ती अशीच आली. कॅमेरा समोर बसताना सुद्धा आम्ही तिला टचअप करायला सांगितलं, पण ते सुद्धा ती नाही की मी अशीच प्रेझेंट होणार. सो आपण जे म्हणतो ना की व्यक्तीचं अंतर्मन जसं असतं बाह्यपेक्षाही अंतर्मन आहे, आणि हेल्पिंग टू द पीपल हा जो इंटेन्शन आहे की माझ्या या ज्ञानाचा उपयोग किंवा माझ्या या माहितीचा उपयोग मॅक्सिमम लोकांना व्हावा, जेणेकरून जनकल्याण हाही एक त्याच्यातला हेतू आहे. तर हा खूप चांगला उद्देश आहे तुझा. आणि सगळ्यात भारी, आज तुम्ही पॉडकास्टच्या शेवटपर्यंत आलात आणि तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघितलाय, म्हणून खूप सारे क्वेश्चन्स आहेत की पूजा तू कोर्स घेतेस का, आणि आम्हाला तुझा कोर्स करायचा आहे, तर कोर्सचे डिटेल. येस, तर आपल्या चॅनलच्या दर्शकांसाठी मोस्ट अवेटेड क्वेश्चन आहे कोर्सचे डिटेल्स. ओके. मला खूप जणांनी विचारलं, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मी कोर्स घेत नाही असं पण उत्तर दिलेलं आहे. आपण सुरुवातीला हेच उत्तर दिले की आम्ही काही कोर्स घेत नाही आणि मी घेत नव्हतेच. पण एक गोष्ट सांगते की तुमच्या सगळ्यांच्या इतका छान प्रतिसाद, आणि खरं सांगते अनुष्का, म्हणजे इतके आशीर्वाद किंवा इतकं कौतुक मला मिळालेलं आहे ना, तर ते मी सगळ्यांना मनापासून आभारी आहे ह्या सगळ्या कौतुकासाठी, आशीर्वादासाठी. आणि ह्याचाच फलस्वरूप म्हणजे आपण कोर्स सुरू केलेला आहे. फायनली पूजाने कोर्स सुरू केलेला आहे. आणि त्याचे प्रश्न जे जनरली लोक विचारतात त्याचे उत्तर मी देते की हा ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे. तर कोर्स ऑनलाईन असेल, कारण की मी पुण्याला आहे, पण तुम्ही सगळे कदाचित वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असू शकता. आणि आपला जो कोर्स आहे ना, मला शॉर्ट मध्ये किंवा फक्त विषयाला टच केलं आणि सोडून दिलं असं नकोय. तर जे पूर्ण नॉलेज मला आहे, तर ते पूर्ण नॉलेज ट्रान्सफर मला करायचं आहे. त्यामुळे शॉर्ट कोर्स, एका दिवसाचा कोर्स असं मला नाही करायचं. आणि ऑफलाईन ठेवलं तर 6 दिवस, 1 आठवडा वगैरे आपल्याला कोर्स कम्प्लीट करायला लागतो. सो कोणी बाहेरून येणं पॉसिबल नाही, म्हणून आपण ऑनलाईन कोर्स ठेवतो. साधारणपणे आठवडाभर किंवा एक 5-6 दिवस आपल्याला कोर्सला लागतात. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं माझ्याकडून, आणि नोट्स मिळतात, आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देण्याचा. आता तुम्ही पॉडकास्ट बघितला, खूप सारे आपले सेशन झालेले आहेत क्लायंट सोबत, तेव्हा डिटेल्स मिळतात. पूर्ण डिटेलमध्ये मी सेशन पण डिटेलमध्ये करते, कोर्समध्ये पण शिकताना डिटेलमध्ये मी शिकवते. फक्त एकच आहे की तुम्हाला इंट्रोड्यूस करणं माझ्या हातात आहे, पण तिथून पुढे प्रॅक्टिस तुमच्या हातात आहे. करेक्ट. अर्थातच शिक्षक तेच सांगतात, मी विद्या दिली पण शेवटी गणित मी शिकवलं. प्रॅक्टिस करून त्याच्यामध्ये गती आणण्याचं काम हे विद्यार्थ्याचं असतं. करेक्ट. आणि पूजा कोर्स किती दिवसातले किती तास तुझा कोर्स असणार? 2-2.5 तास लागतात आपल्याला, कारण हा विषय खूप मोठा आहे. जसं आपण गेल्या वेळी मिसिंग केस मध्ये बोललो, तेव्हा किती सिनारिओज आहेत त्याच्यामध्ये, आपल्याला प्रत्येक गोष्ट कव्हर करायची आहे. आणि प्रत्येक टॉपिकचे, प्रत्येक सिनारिओचे माझ्याकडचे एक्झाम्पल मला सांगायचे असतात तुम्हाला, की हे मी फेस केलं किंवा ही अशी सिच्युएशन होती, असं केस होतं, जेणेकरून तुम्हाला सगळ्या सिच्युएशन माहित व्हायला पाहिजे रिअल टाइम. जे मी, कारण शिकणं वेगळं, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, प्रोफेशनल व्हाल, तेव्हा तुम्हाला एन्काउंटर, रिअल टाइम जे प्रॉब्लेम असतात ते एन्काउंटर करतो आपण. सो माझे जे अनुभव आहेत ते मला सगळ्याच्या सगळे सांगायचे असतात तुम्हाला. त्यामुळे विषय खोल आहे, तो आपल्याला 2-2.5 तास आणि 5-6 दिवस
डेफिनेटली लागतात. लागतात. कोर्ससाठी. आणि हा कोर्स केल्यानंतरही समजा मला काही असं वाटलं की मला अजूनही याच्यामध्ये काहीतरी अडचण आहे किंवा हा प्रश्न सॉल्व्ह होत नाहीये, हो. तर इन दॅट केस आफ्टर म्हणजे म्हणतात की गायडन्स हो हो हा हो. पण तू देणार. हो. कारण कसं आहे, हा विषय ना, हम्म. इनफॅक्ट मला सुद्धा असं वाटतं की मी फक्त एंट्री केली आहे हा, टेलिपॅथीमध्ये. अजून right. खूप गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करायच्या आहेत मला हम्म. सुद्धा आणि विद्यार्थी म्हणून तुम्हाला सुद्धा. खूप वेळा असं होऊ शकतं की तुम्हाला काहीतरी नवीन सिनारिओ मिळाला, नवीन केस मिळाली, तर डेफिनेटली तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता. बरोबर आहे. म्हणजे गुरु कायम तयार आहेत आहे. गुरु नाही, आपण टीचर म्हणूया. हा, गुरु ही खूप मोठी गोष्ट आहे, पण concept आहे. येस, टीचर म्हणूया. आणि मी आहे गाईड करायला, किंवा काही अडचण आली किंवा केस आली त्याच्यामध्ये आपण डिस्कस करू शकतो. पण हा, मला इथे प्रॉब्लेम आला, पूजा तू ही केसच कर, तर केस करणं पॉसिबल नाही. केस बरोबर. कशी करायची हेच मी तुम्हाला शिकवलंय. सो माझी अपेक्षा आहे तुम्ही केसेस कराव्या कोर्स झाल्यानंतर. बट डेफिनेटली मी गाईड करेल कुठे तुम्ही अडलात, Correct, अडचण आली, correct. समजलं नाही तर. हा, अजून एक प्रश्न आपल्याला आला होता की जे मुलं आहेत स्पेशल चाइल्ड की जे बोलू शकत नाही, स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नाही, किंवा वास्तूमधल्या काही देवता असतात, अशांशी तू कनेक्ट करतेस का? तर पहिल्यांदा आपण मनुष्याविषयी बोलू आणि मग देवदेवतांविषयी बोलू. तर टेलिपॅथीमध्ये हे पॉसिबल आहे. आपण ईच अँड एव्हरीथिंग सोबत आपण बोलू शकतो, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य आहे. तसंच मनुष्याशी सुद्धा आपण बोलू शकतो. पण मी अजून ती प्रॅक्टिस सुरू केलेली नाही, कारण माझ्या दृष्टिकोनातून ह्युमन सोबत कनेक्ट करणं आपण खूप शेवटी ठेवायला पाहिजे. त्याला ना एक सर्टन लेवल ऑफ एक्सपर्टीज पाहिजे. बरोबर. याला कारण सांगते. आपण सुरुवात टेलिपॅथी तुम्ही जेव्हा शिकाल, कोणाहीकडे शिकाल, तेव्हा सुरुवात तुमची अॅनिमल कम्युनिकेशन पासून होणार आहे आणि मे बी एंड तुमचा ह्युमन सोबत होणार आहे. इनफॅक्ट तुम्ही त्याच्या आधी तुम्ही देवी देवतांना, गुरुजनांना किंवा महात्म्यांना ठेवू शकता, पण ह्युमन सर्वात शेवटी. कारण सांगते दोन्ही गोष्टीचं. अॅनिमल सोबत सुरुवात का करतो? कारण ते खूप इझी असतात. त्यांची सोल आपल्यापेक्षा उन्नत असते. त्यांच्यामध्ये मनुष्य काय असतो? मनुष्य खूप कॉम्प्लिकेटेड असतो. हे सगळं आपण षड्रूपू म्हणतो. मोह, माया, मत्सर, क्रोध, ह्या सगळ्या गोष्टींनी ना तो इतका कॉम्प्लिकेटेड असतो की त्याच्या मनाचा थांग लावणे किंवा त्याच्याशी बोलणे ही गोष्ट खूप डिफिकल्ट आहे. आणि मला असं वाटतं, हाऊएव्हर मी त्या लेवल पर्यंत अजून पोहोचलेली नाहीये, पण ना मनुष्याशी बोलणं, त्याच्या मनातलं जाणून घेणं, मग ह्याच्यामध्ये ना कुठेतरी नियतीशी ढवळाढवळ होण्याची पण, की तुझ्या मनात आता, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे, हे जर विस्मृती एक आशीर्वाद आहे हे आपण म्हणतो. किंवा काही गोष्टी आपल्याला माहित नसतात, अज्ञानात सुख आहे आपण म्हणतो, ते न जाणून घेतलेलंच बरं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एक तर खूप एक्सपर्टीज लागते. आणि काही काही हा पण एक गोष्ट आहे की काय विचारू नये किंवा काय करू नये. टेलिपॅथी वापरून गेलेल्या लोकांशी, स्वर्गवासी लोकांशी कनेक्ट करू नये, कारण तो इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट टॉपिक. त्याला मीडियमशिप म्हणतात. त्याचं प्रॉपर शिक्षण घ्या, तुम्ही करा. टेलिपॅथीनी अप टू अ सर्टन लेवल ते सुद्धा शक्य आहे, पण मी ऍडवाइस करते करू नका. मी पण नाही करत. त्याच्यासाठी स्पेशल मीडियम लोक असतात, तुम्ही त्यांना कन्सल्ट करा. ह्युमन तुम्ही करू शकता, खूप शेवटी करावा. आणि करायचंच असेल तर जसं तू बोलली की स्पेशल चाइल्ड आहेत किंवा वृद्धापकाळामुळे पॅरलाइज झालेत किंवा बोलणं शक्य नाहीये किंवा अपघातामुळे काही प्रॉब्लेम आहे, सो त्यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या खाण्यापिण्याविषयी म्हणजे मदत जर होणार असेल तरच तुम्ही ह्युमनशी बोलण्याचा ट्राय करा, अन्यथा करू नका. नको त्या गोष्टी आपल्याला जाणून घेऊ नये. त्यामुळे टेलिपॅथीमध्ये सुद्धा लिमिटेशन्स अँड कंडिशन्स आहेत. बरोबर. आता आपण म्हणून जेव्हा अॅनिमलशी बोलतो ते खूप गोड असतात, सिंपल असतात, खूप गोड असतात. तर त्यांच्याकडून ना इव्हन बिगिनर जरी असतील तर तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन येते. त्यामुळे वी स्टार्ट विथ अॅनिमल आणि एंडला खूप एक्सपर्टीज झाल्यानंतर. आणि ना जेव्हा आपण टेलिपॅथी करतो आपल्या जीवनात इतके बदल होतात, तुला सांगते. म्हणजे 1-2 अनुभव आहेत तसे की आता आपला एक कोर्स, एक बॅच आपली पूर्ण झाली आहे. त्याच्यामध्ये 1-2 जणांनी मला इतके छान अनुभव सांगितले, कारण मी जेव्हा टेलिपॅथी शिकले, मी प्रॅक्टिस करते, त्याच्यामध्ये माझ्या लाईफमध्ये खूप बदल झालेत. आपली मॅच्युरिटी किंवा आपला दृष्टिकोन जो माझा असतो ऍज अ ह्युमन, जसं आपण मृत्यूच्या संदर्भात बोललो, तो ऍज अ ह्युमन वेगळा, अॅनिमलचा खूप वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला अँगल मिळतात एकाच प्रॉब्लेम कडे बघताना. तेव्हा माझ्या स्टुडंट्सनी इतके छान छान की पहिले घरात पाणी आले तर आम्ही त्यांना मारून टाकायचो. आता त्यांना असं कनेक्शन फील होतं की त्या एका ताईने सांगितलं की तिने लिटरली हात जोडून माफी मागितली की पहिले मी अशी होती किंवा पक्ष्यांना दगड मारणे, कुत्र्यांना पाणी टाकणे त्यांच्या अंगावर. सो ना टेलिपॅथी शिकून आपल्या समजेमध्ये, आपल्या मॅच्युरिटीमध्ये खूप बदल होतात. तर जे लोक शिकतात ना, आता आपल्याला पडलेले प्रश्न खूप निराळे असतात, पण जेव्हा आपण शिकतो ती समज येते, तेव्हा आपल्याला कळतं की माणसाशी का नाही बोलायचं किंवा गेलेल्या लोकांशी का नाही बोलायचं.
आता मी म्हणाले की कुठले प्रश्न विचारू नयेत किंवा काय करू नये, तर प्रश्न कोणीतरी मला विचारलं होतं की माझी सासू कधी मरेल. ओह बापरे. सो असे प्रश्न नका विचारू. नाही, हे बरोबर नाहीये. किंवा खूप वेळा ॲनिमलला आपण पुट डाऊन करतो. पुट डाऊन करणे म्हणजे इच्छा मरण आपल्या देशामध्ये मनुष्यांचं लीगल नाहीये, परंतु प्राण्यांचं आहे. कारण प्राण्यांना खूप वेळा खूप आजार होतो. मनुष्य तरी बोलू शकतो. जेव्हा प्राण्यांना त्रास होतो, वेदना होतात, ते बिचारे बोलू नाही शकत. तेव्हा खूप वेळा डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही याला पुट डाऊन करा. तर त्या केसमध्ये ॲनिमलला विचारणं की तुला पुट डाऊन करू का नको, हे मला खूप डिसरेस्पेक्टफुल वाटतं असं विचारणं. त्यामुळे काही प्रश्न आहेत जे मी नाही विचारत. कोणाचा मृत्यू कधी होईल किंवा ॲनिमलला आम्ही असं करू का, सो असे प्रश्न नका विचारू. किंवा तुम्ही विचारले तरी मी सांगते की आपण विचारू शकतो पण विचारू नये. म्हणजे प्रत्येक प्रोफेशनचे एक एथिक्स असतात. हो, एथिक्स ते एथिक्स पाळायला पाहिजे. गरजेचं त्यामुळे आहे. टेलिपॅथी ही ना पॉवर आहे, पण त्याचा वापर आपण कसा करायचा, कुठे करायचा, हे नॉलेज किंवा ही समज ना आपल्याला टेलिपॅथी शिकल्यावर मिळते. जीवनामध्ये बदल होतोच डेफिनेटली. पण ऍज अ क्लायंट आपण प्रश्न विचारताना किंवा जसं आपण बोललो की पूर्वग्रह करून येऊ नये की असंच व्हायला पाहिजे तसंच. आणि ना खूप वेळा असं पण होतं की सांगू, खूप वेळा असं होतं की एक्स्ट्रा मॅरिटल, हे घ्यायचं तर घेण्यात नको. खूप वेळा असं होतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतात किंवा मग सासू सासऱ्यांचा त्रास असेल किंवा कुठल्या एक्स व्यक्तीचा त्रास आहे, तर तुम्ही असं करा की तो एक्स व्यक्ती नसावा किंवा तुम्ही असं करा की तो दीर माझा मालक होऊ नये. तर आपण असं काही करत नाही, आपण असं करू शकत नाही, मला तरी ते नाही जमत. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराविषयी, ॲनिमल विषयी प्रश्न घेऊन या. मी प्रश्नांची उत्तरं मीडियम म्हणून किंवा कम्युनिकेटर म्हणून तुम्हाला सांगेल, पण असं होऊ दे, तुम्ही असं करा, तर तसं आपल्याला मला काही करता येत नाही. पॉसिबल नाहीये. आणि ह्याच्यात ओव्हरऑल आपल्या पर्सनॅलिटीला पण हे आपण नाही करू शकत. करू किंवा मी अशी कामं नाही करत, त्यामुळे मग ह्यांचं असं होऊ दे किंवा हा मालक नको होऊ दे, तर तशी कामं आपण करत नाही. त्यामुळे तसे क्वेरीज घेऊन येऊ पण नका माझ्याकडे. हे पण एक सांगायचं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा हे असं, आय डू नॉट सपोर्ट दॅट. त्यामुळे असं व्हावं तसं व्हावं किंवा तशा केसेस घेऊन मी ते नाही करत. पूजानी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी दिलखुलास आणि मोकळेपणाने दिली आहेत. पूजाच्या कोर्स जर तुम्हाला करायचा असेल हा टेलिपॅथीचा, तर त्याचा नंबर पुन्हा एकदा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूजाचा देते. तुम्ही तिला संपर्क साधा आणि वाट बघा उत्तराची. पुन्हा तेच सांगेल. आणि एवढा सगळा छान एपिसोड झाल्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय, लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायचंय आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला याविषयी आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं. पूजा पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा हे अनुस्मी चॅनेलच्या पण हिस्ट्रीमध्ये आहे की कुठलाच पॉडकास्टर डबल रिपीट आपण करत नाही. पण तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं या चॅनल वरती आणि पूजाच्या स्पेशल एपिसोड्स वरती, तर म्हणून पूजा तिसऱ्यांदा आज इथे आली आहे. तर थँक्यू सो मच पूजा, तू इथे आलीस आणि दिलखुलास गप्पा मारल्यास त्याबद्दल चॅनलच्या वतीने तुझे खूप खूप आभार. आणि पूजाचे आणखी काही किस्से ऐकायचे असतील तर तिच्याही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर ते पण तुम्ही तिथे तिच्याशी कनेक्ट होऊ शकता. तरी तुमचे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांना पूजाने दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत आणि आज हा एपिसोड इथे संपलेला आहे. आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा आणि पूजाचा नंबर पुन्हा एकदा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तर तिलाही तुम्ही डायरेक्ट कम्युनिकेट करा. पुन्हा भेटूयात नवीन विषयासकट नवीन व्यक्तीसोबत. तोपर्यंत आजच्या एपिसोडमधनं मी अनुष्का आपली रजा घेते. नमस्कार.